श्रीरामपूर तालुक्यात प्रसार माध्यमांमध्ये नानासाहेब गलांडे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविषयी काहीतरी वाईट उद्दिष्ट ठेवून खोटे प्रचार करत असून त्याची शहानिशा करून योग्य कार्यवाही करावी अशी मागणी हरेगाव येथील ग्रामस्थ आणि गलांडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। श्रीरामपूर तालुक्यात समाज माध्यमांमध्ये नानासाहेब गलांडे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविषयी काहीतरी वाईट उद्दिष्ट ठेवून खोटे प्रचार करत असून त्याची शहानिशा करून योग्य कार्यवाही करावी अशी मागणी हरेगाव येथील ग्रामस्थ आणि गलांडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। श्रीरामपूर तालुक्यात नुकतेच हरेगाव ॲट्रॉसिटी प्रकरणातील फिर्यादी शुभम माघाडे आणि त्यांचा सासरा हे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले। या अपघाताची नोंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे। असं असतानाही काही समाजकंटक या प्रकरणाला वेगळं वळण देऊन गलांडे कुटुंबियांना अडकविण्याचा आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक कट रचत आहेत। हरेगाव ॲट्रॉसिटी प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असताना सदर अपघाताच्या अनुषंगानं हरेगाव येथील गलांडे कुटुंबियांना वेठीस धरण्याचं काम काही व्यक्तींकडून चालू असून यामागे अजून कोण आहे याची चौकशी करावी। हरेगाव उंदीरगाव येथील एकही इसम घटनेच्या अनुषंगानं आरोप करत नसून बाहेरील सर्व लोक गावामध्ये 2 वर्षांपासून कट रचून गावातील वातावरण दूषित करून गुन्हेगारीला बळ देत आहेत असा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे। यावेळी चेतन शेवाळी, सुरेश गलांडे, शिवाजी शिंदे, अविनाश गलांडे, रमेश गायके, नवनाथ गायके, बाबासाहेब नाईक, सुरेश कागुणे, अण्णासाहेब डावरकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज आपण इथे एसपी ऑफिसला आलो होतो। हरेगावचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जो मूळ फिर्यादी होता त्याची काल जी ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली, त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित समोरच्या व्यक्तींनी माननीय DYSP साहेबांकडे व तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज केला होता की ह्या प्रकरणाची घातापाताची शक्यता आहे, याची चौकशी करण्यात यावी। त्याच्यानंतर त्या समोरच्या व्यक्तींनी सोशल मीडिया न्यूज चॅनलवरती अशी माहिती पसरवली की याच्या घातापातामागं हे गलांडे कुटुंबीय आहे किंवा हरेगावचं जे ॲट्रॉसिटी प्रकरण झालं त्याचा याला हात आहे, अशा प्रकारची त्यांनी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला व एक मोर्चा काढण्याचा किंवा बाकीच्या गोष्टींचा त्यांनी कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता। म्हणून पूर्ण गलांडे कुटुंबीय व हरेगावचे जे ग्रामस्थ आहेत ते घाबरून गेलेले होते की पुन्हा एकदा गावात जातीवाद होतो किंवा काय होतो, अशा प्रकारचं ते घाबरून गेलेले असल्या कारणाने आज आपण सगळ्या गावकऱ्यांना घेऊन, जेवढे होते गलांडे कुटुंबांना घेऊन आपण माननीय SP साहेबांना भेटलो। SP साहेबांना आपण प्रॉपर निवेदन दिलं। निवेदन दिल्यानंतर त्यांना फक्त हेच सांगितलं की संबंधित जे प्रकरण आहे या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करावी। त्या चौकशी अंतर्गत जे काही गुन्हेगार असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या तुम्ही प्रखरपणे समोर मांडाव्यात। आणि SP साहेबांनी जी आपण चर्चा केली त्यामध्ये असंच दिसलं की संबंधित मुलाचा मृत्यू हा ॲक्सिडेंटमध्ये झालेला आहे। तो स्वतःहून त्या ट्रॅक्टरला जाऊन धडक झालेली आहे व त्यामध्ये ते आय थिंक 1 आणि 2 असे 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे घातापाताची शक्यता नाहीये आणि पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा त्याच गोष्टी समोर येणार आहेत। त्याच्यामुळे मी विनंती करतो सर्वांना की 2 समाजांमध्ये जातीयवाद होईल, जातीभेद होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका, अफवांना पेळ फुटू देऊ नका। जे काही प्रकरण असतील ते आपण कायदेशीर मार्गाने चौकशी करून माननीय SP साहेब असतील किंवा माननीय कोर्ट असेल या मार्गाने आपण पुढे जाऊया। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान आणि कायद्याचा मार्ग शिकवलेला आहे, तर त्या मार्गानेच आपण जाऊया। उगाच 2 समाजात तेढ निर्माण होईल, वादग्रस्त परिस्थिती निर्माण होईल अशा कोणत्याही गोष्टी समाजात करू नका, एवढी विनंती करतो। धन्यवाद। चेतन उद्धव शेवाळे। मी पत्रकार सुरेश कांगुणे, अखंड मराठा समाजाचा एक प्रमुख आंदोलक म्हणून काम करतोय श्रीरामपूरमध्ये। गेल्या काही दिवसापासून श्रीरामपूर शहरात व ग्रामीण भागामध्ये एक काही ठराविक मंडळी आहेत, ते समाजाला व इतर समाजातील लोकांना ब्लॅकमेलिंग करून वेगवेगळ्या धमक्या देऊन त्यांना ब्लॅकमेलिंग करीत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी हरेगाव ॲट्रॉसिटी प्रकरणातील जो फिर्यादी होता त्याचा अपघाती निधन झालं, परंतु काही मंडळींनी तो घातपात आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आम्ही जन आक्रोश मोर्चा काढू, असं करू, म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने गलांडे कुटुंबीय असेल किंवा तालुक्यातले जे काही मराठा समाज असतील, इतर समाज असतील, त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे हे प्रकार चालू आहेत। यापुढील काळामध्ये अखंड मराठा समाजाच्या वतीने असा जर निष्कारण कोणाला निरपराध लोकांना जर त्रास दिला गेला
तर आम्ही मोठ्या प्रमाणात मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार आहोत. पोलीस विभागाने आणि सर्व डिपार्टमेंटने याबाबत दखल घेतली पाहिजे की अशा म्हणजे काही कारण नसताना जर कोणी अशा धमक्या देणार असेल आणि ब्लॅकमेलिंग करणार असेल तर अशा लोकांचा त्यांनी पायबंद घातला पाहिजे. या पुढील काळात अशा घटना घडल्या तर अखंड मराठा समाज शांत बसणार नाही असं मी या प्रसंगी सांगतो. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.